या ठिकाणी होऊ घातलेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात सर्वच जे प्रमुख वडगावचे जे कारभारी होते त्यांच्या वतीने व या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमचे 7 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि समोरच्या जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट आहे यातनं 10 नगरसेवक निवडून आलेले आहेत. परंतु पुढच्या दृष्टीने वडगावचा विकास होण्यासाठी वडगावमध्ये सर्व नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील यांनी सर्वांनी एकत्रितपणे काम करावं या उद्देशाने वडगावचा विकास कसा साधेल या उद्देशाने सर्व आम्ही कोर कमिटीने विचार केला आणि आम्ही जरी उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवार अर्ज भरला होता परंतु हे सर्व विचार करून त्यांच्याही वरिष्ठांनी आमच्यावर संपर्क साधला. आमच्याही वरिष्ठ आम्ही एकत्र बसलो आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची उमेदवारी मागे घेतली. वडगावच्या विकासाच्या दृष्टीने वडगावच्या विकासाची नांदी या पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल आणि सर्व आम्ही हातात हात घालून सर्वजण आम्ही एकत्र काम करू आणि शेवटी भारतामध्ये आणि राज्यामध्ये ही महायुतीची सत्ता आहे. त्याचप्रमाणे वडगाव मावळ वडगाव हे तालुक्याची राजधानी आहे आणि या तालुक्यात सुद्धा महायुतीच्या माध्यमातून गावचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.